नेरूळला, कारण आपल्याला दोघं या काय हवा घुसती ना आत. काय व्ह्यू आहे यार. इथं थांबलो होतो चहा घेण्यासाठी, कारण एवढी थंडी आहे बापरे. आमची व्हेरी गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जस्ट तुम्हाला टाईम दाखवतो. सकाळचे 3:15 होतं, म्हणजे आता राईडसाठी निघतो. झोप लागली का 1.5 तासाची, त्याच्यानंतर पटकन आता उठावं लागतं. तर आता चला आता पटापट आवरून घेऊया, कारण आता आपल्याला निघायचं. ऑलराईट गाईज, तर रेडी झालो आपण. आंघोळ वगैरे झाली सगळी. निलेशची पण आंघोळ आवरली, माझी पण आवरली आहे. आता मेन म्हणजे आपले सगळे जॅकेट्स वगैरे रेडी आहेत आणि ते सगळा सेटअप वगैरे रेडी झाला आहे आपला. ठीक आहे, तर कॅमेरा माउंट केला आहे मी हेल्मेटला, आणि आता शूज घालायचे आहेत. निलेशची पण बॅग इथे रेडी आहे, ऑलमोस्ट त्याचं हेल्मेट. सो वी आर सपोज टू लिव्ह इन 10 मिनिट्स. चला, ऑलमोस्ट रेडी झालो आहे आपण, आपले शूज वगैरे घालून. देन आता निघतो आहे. निल्या फायनली आपण आता निघतो आहे. किती वाजलेत? ऑलमोस्ट 4 वाजले. पहिल्यांदा 3 वाजता उठलो आहे आम्ही आणि 4 वाजता घर सोडतो. नाही तर हे कधी झालं नव्हतं, हे आज होतं आहे. फायनली निघतो आहे आपण आता. 4 वाजून 10 मिनटं झालेत. चला निघूया आता. घर वगैरे लॉक वगैरे व्यवस्थित करतो, आपली बॅग. चला निघूया. चला फायनली सगळं बंद करायचं. मला फक्त रेग्युलेटर बंद करायचं आठवण द्या. चल, काही पण होऊ दे भाई, किती का स्ट्रगल आहे लाईफमध्ये, ही जर्नी रेकॉर्ड करायची. कसं बांधायचं याला? हेल्मेट ठेवूया जरा नॉर्मल. तू कसं बांधतोयस? टाय करतोय ओनली. चल मी पण टाय करतो फटाफट. तिथं तर घरी गेलो, तिकडं मीटिंग पॉईंटवर गेलो, जरा थोडं हे करू, व्यवस्थित बांधू. चला आता थोडंसं मी लगेच बांधून घेतो. सकाळी 4 वाजताचा स्ट्रगल आहे हा. 4:20 झालेत आणि निघतो आम्ही. गाड्या कोल्ड स्टार्ट केल्यात आणि बाकी सगळे आपल्याला मीटिंग पॉईंटला भेटणार आहेत. तर आम्ही गाड्या कोल्ड स्टार्ट करून आता निघतो डायरेक्टली, आणि त्यांना भेटून मग लगेज वगैरे आपलं सगळं हे करणार आहोत आपण. सध्या आपण निघतो ऑलमोस्ट. चल निलेश, ऑल सेट? चलो निघूया. रेडी टू गो. फायनली वी आर लिव्हिंग. एक नंबर फिलिंग आहे यार, एक नंबर फिलिंग. बस सगळे भेटणार जातात. मग सगळे भेटलेले आहेत. तर भावेश इकडे आलाय, दोंदे आलाय, दीपक पण रेडी झालाय. मग 4:30 झालेत. आपल्या टायमाला हलू, म्हणजे तिकडे आपल्याला टाइम भेटेल थोडासा हे करायला. चल पटापट पोचू आपण नेरूळला, कारण 2-3 जण आता नेरूळला भेटणार आहे आपल्याला. आपले सगळे रायडर्स आलेले आहेत. ठीक आहे, दोंदे इकडे आहे, निलेश, भावेश. चला ऑलमोस्ट पब्लिक रेडी. निघूया आपण. 4:45ला निघतोय. चला चलो. पेट्रोल पंपला थांबलेत गाईज. दोघांचं पेट्रोल फ्यूल अप होतं आहे आणि आपण पूर्ण असं गिअर वगैरे घालून रेडी झालेलं आहे. आता नेरूळला पोहोचू आपण. आता सध्या मानपूरमध्ये. मानपूर थोडा 5 मिनटावर आहे. तर चला आता हे फ्यूलअप करतील बाकीचे. आपलं तर फ्यूलअप रात्रीच झालं होतं. आता येतील 2 मिनटात आणि देन मग आपण निघू. चला ऑलराईट गाईज, तर आपण LPला थांबलो आहे नेरूळला, कारण आपल्याला दोघं काय मयूर आलाय. मयूर, स्वप्नील आणि निखिल तिघं भेटलेत LPला. एवढी गाडी बनवली, शेवटी काय घेऊन यावं लागलं आपल्याला. A few moments later. चला आता एक मीटिंग पॉईंट आहे आपला, हॉटेल शिवसागर. सो सगळे आलेत. आता 1-2 जण मागे पुढे झालेले आहेत. अरे निल्या, तू पुण्याच्या साईडने, पुण्याच्या हिशोबाने गेला, पुण्याच्या हिशोबाने. सरळ गेला होता थोडंसं. ऑलमोस्ट 6 वाजलेत आणि पटापट आता फ्रेशअप वगैरे होऊ. आणि देन फक्त स्वप्नील राहिला आहे, स्वप्नील पुढं गेला. तर बघूया आता तो कनेक्ट होईल आपल्याला. तर आपण नाश्ता वगैरे करून निघूया डायरेक्ट, कारण आपला सरळ हायवे आता. तर आपला लाईनअप CB, ॲक्टिवा, एक्स्ट्रीम आहे, अपाची, देन ही बर्गमॅन आणि आपली KTM 250, आणि दीपकची तिकडे ॲक्सेस. काय नाश्ता घेतो? इडली द्या पहिली, मसाला इडली.
चला इडली घेऊया. चला सगळ्यांनी आता इडली एन्जॉय करतात आहे. नाश्ता वगैरे डन झाला. चला निघूया. परत कोल्ड स्टार्ट करू गाडी. आणि इकडे थंडी बघा, स्मोक येतो ॲक्च्युली. थंडी आहे, मस्त मजबूत थंडी आहे. चला आता सगळे गेअरअप वगैरे होतात. मानगाव डायरेक्ट. दिप्या ना दिप्या डाकू वाटतो, डाकू. जिप्त घातलाय आणि गावचं घातलं भेटल. चलो चलो चला निघूया. भाई फॉग फॉग बघा, फॉग फॉग जमा झालं सगळं मिररला वगैरे. चला रे चला, चलो चला. थोड्या वेळात सनराईज होईल. फॉग फॉग होत आहे ना. हा ना. एवढी थंडी वाजायला लागली. एवढी थंडी वाजायला लागली त्याला. अरे तिथे काहीच अजून किलोमीटर नाही. अजून एवढं 100 किलोमीटर मारायचे. 100 किलोमीटरला थांबलो नाही अजून. काय नाही, 10 किलोमीटर पण नाही आले अजून. अरे ही इथून हवा घुसती ना आत. तू हे घ्यायला पाहिला होतं तिथे जॅकेट. कुठला? अरे भावा आता याच्यापेक्षा जास्त काय घेऊ. आहे जाड आहे रे, पण थंडी भरपूर आहे. लय लांब जायचं भाई. लोक का थांबतात ते काय मला कळत नाही. चल यार 100 किलोमीटर मारायचे अजून. अरे एवढं उशीर थांबलं अजून आले नाही बघ. चल 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 घाल पटापट. चला आता आम्ही निघतोय आणि ऑलमोस्ट 7 वाजले. माझ्या गाडी मला लात मारली. ऑलमोस्ट 7 वाजलेत. आता थोडंसं पळसपेच्या थोडंसं पुढं आहोत आम्ही. आणि आता हे सगळं काढून बोलायचं म्हणजे यार बापरे लय वैताग आहे. चला आता हे लोकं मागच आहेत वाटतं, बघूया. आता पटापट मानगावला पोहोचायचं यार. हे लोक मागं थांबलेत आता कशासाठी बघूया काय काय रिझन. दीपकला वाजते थंडी. चल 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 यार पटापट. ऑलराईट गाईज, तर आता आम्ही जस्ट आपट्याला आहोत आणि जस्ट सनराईज झाला आहे. तुम्हाला तर सनराईज दाखवतो. तसं तुम्ही बघताय एक 5 मिनटातच सनराईज झाला आहे. ऑलमोस्ट 7:30 झालेत. आणि जसं तुम्ही बघताय काय व्ह्यू आहे यार, काय व्ह्यू आहे. बाजूलाच रिव्हर आहे. तिथे सगळ्या गाड्या वगैरे लावतात. आपल्या निलेशची गाडी आहे, आपली गाडी आहे आणि दीपकची गाडी. एक नंबर व्ह्यू वाटतो यार, एक नंबर. असं वाटतं बघत राहावं यार, बघत राहावं. हा स्मोक आहे ना. आता ते कॅमेरा कॅप्चर करेल की नाही माहीत नाही. काय वाटतं यार व्ह्यू, एक नंबर व्ह्यू वाटतं. गाईज हा व्ह्यू एन्जॉय करत आपण आपली जर्नी सांगायलाच विसरलो आहे मी. बाय द वे आपण निघतोय गणपतीपुळेला आणि आम्ही 7-8 जण आहोत जे सोलो ट्रिप करतो. आणि 1-2 जण आहेत डबलमध्ये, पण बाकी सगळ्यांची सोलो ट्रिप आहे. आम्ही म्हणजे निघालोपासून मी तुम्हाला सांगेल बोललो, पण माझ्या एक्साइटमेंटमधून लक्षात नाही राहिलं. सो फायनली आपण निघतोय गणपतीपुळेला. आणि हा आपट्याच्या पुढे थोडासा एक आपला व्ह्यू आहे, ब्रिज आहे आपट्याचा पुढचा व्ह्यू. तिथे हा सनराईज आम्ही एन्जॉय केला. तर आपण निघतो, मयूर थांबला आपल्या गाडी. चला तर हा ब्युटिफुल सनराईज एन्जॉय करून आपण आता निघतो. चला ऑल सेट टू गो. हात थरथरायला लागला. माझ्या तर कुठे गेलं, दात कडकायला लागलं.
गाईज इंदापूरमध्ये आहोत आपण आणि इंदापूरच्या इथं थांबलो होतो चहा घेण्यासाठी, कारण एवढी थंडी आहे बापरे की हात थरथरतात लिटरली. जास्त काय चम्मच गोटी लिंबू चमचा बोल. 15-20 मिनिटाचा हॉल्ट घेऊन आता आपण टुवर्ड्स मानगाव. किती वाजलेत आता? टाइम अपडेट 8:30 वाजले. मानगाववाली पब्लिक, चला मानगावला आहोत आपण मस्तपैकी. चला निघा. 10:30ला आपल्याला चिपळूणला जायचं होतं, आपण इथं 9:30ला आहे. चला आता मानगावमधून निघून डायरेक्ट बहादूर शेख नाका ना. आता मॅप लावावं लागेल कारण हे ठीक होतं. मध्ये घाट लागेल लोटे घाट आहे ना. ठीक आहे, बहादूर शेख नाका नंतर मग डिरेक्टली मार्लेश्वर. बहादूर शेख नाका डायरेक्ट आता तिकडे थांबायचं आणि तिथून मग मार्लेश्वर. चलो. खेडच्या थोडं आधी थांबलोय गाईज आपण आणि एक 10 मिनिटाचा ब्रेक घेतला होता. सो सगळे आहेत, सगळ्यांचं डिस्कशन वगैरे चाललंय, थोडंसं गाडीचं पण रेस्टिंग टाइम चालू आहे. आता खेड येईल. खेड 10 किलोमीटर ना. नाही बघ तिथे लिहिले 17 ते बघ. आणि खेड कसं संपेल तसं लगेच आपलं मग चिपळूण. चला हे लोक गेले ना पुढं, फक्त कोण राहिला तर मागं? आपणच ना. किती किलोमीटर झाले ना? 205. 200 किलोमीटर चालवली गाडी. किती खोलली? नाही मी 100च्या वर नाही गेलो. आम्ही 60-70च क्रूज करतोय. 60-70-80. मी इथं या घाटामध्ये 70-80 गेलो असेल. घाटामध्ये मी 70ला होतो. 70-80 वगैरे होतं. मी घाटात पूर्ण 85-90ला आणले कम करत. मजा आली. घाट पळवायला मजा आली. नाही भाई, रस्ते खरंच चांगले. A few moments later. सेकंड फ्यूल अप करून घेतलंय आपण 17,511 याच्या किलोमीटरवर. सो मला वाटत होतं थोडीशी जाईल, 20 किलोमीटर जाईल, पण थोडासा पुढे घाट आहे आणि आपल्याला काय रस्ता माहिती नाही. म्हटलं उगाच नको रिस्क घ्यायला, म्हणून आता परत फुल केली आहे. 420 रुपयाचं परत पेट्रोल लागलं आपल्याला. आणि आता टेन्शन नाही, म्हटलं आता जाऊ दे, केवढी जाते तोपर्यंत जाते. कारण आपण मुंबईवरून निघालो, आता डायरेक्ट आपण खेडमध्ये आहोत. म्हणजे जवळजवळ 220 किलोमीटर समथिंग चालली आहे गाडी. आणि आता बघूया पुढे कसं काय आहे, सांगेलच. चलो आता सगळे थांबलेत, भेटूया. कोकम सरबत. हे कुठे आपण जागेचं नाव काय? जागेचं नाव काय? घाट मंदिर. 700 वर्ष जुनं परशुराम मंदिर. परशुराम घाट मंदिर. 700 वर्ष जुनं. कुठे लिहिलंय? मला माहिती ना. परशुराम घाट मंदिर 700 वर्ष पुरातन ना. 700 वर्ष. चिपळून येईल ना आता, एक 5-10 मिनिटात येईल. थोडा वेळ येईल. कोकम सरबत बेस्ट. गाड्या बघा, लाईन अप सगळ्या गाड्यांचा. सगळ्यांनी रेस्ट घेतलाय. परशुराम घाट आपला क्लिअर झाला. आता इथून 1.5 तास कुठेतरी जेवायचं, लंच करायचा, त्याच्यानंतर मग मार्लेश्वर म्हणून जागा आहे, तिकडे विजिट करायचं. चला आता कुठं जेवणासाठी कुठं थांबायचं? शोधावं लागेल. किती वाजलेत आता? ठीक आहे, 12:45ला निघतोय आपण परशुराम घाटातून ना. परशुराम घाट मंदिर. चला निघलो.
ऑलमोस्ट अर्धा रस्ता कवर करायचा, त्यामुळे जेवणासाठी थांबत नाही आपण. कुठेतरी बघूया, अजून 1:30 वाजता जेवायचा प्लॅन. सो चला आता आपण निघूया आणि बघूया कसं काय होते. आपली जर्नी स्टार्ट आहे, सुरू आहे आणि कंटिन्यू असणार. मजा येते यार गाडी चालवायला. अजूनही मला काय असं वाटत नाही, असं काहीच असं थकल्यासारखं वाटत नाही. हा फक्त झोप वाटते, कारण झोपलो नाही आहे मी. सगळेच झोपले नाहीत पाहिजे ते, त्याच्यामुळे जरा थोडंसं वाटतं. पण ठीक आहे, आपलं दर्शन आहे तर आपण तेवढं सॅक्रिफाईस करू शकतो. आपण जरा गाडी एन्जॉय करतो चालवणं आणि मध्ये मध्ये ॲक्शन कॅमेरा ऑन करेल. तर चला बघूया त्यांची काय जर्नी होती. चला ऑल राईट, थांबलोय आपण जेवणासाठी. काय हागला दमला दिप्या? काहीच नाही किलोमीटर. हा डोळ्यावर जरा तंद्री आहे झोपेची, बाकी सगळं ओके. अजून आहे, जाऊ शकतो अजून आरामात. तुला माहिती का मी विसरलो जेवायचं, माझा झोप नाही. मी अजून एका हाताने क्रूज करतो होती की अजून. हेल्मेट घेतले का तुम्ही? हेल्मेट राहिले ना यार. गाडी यार बाकी काय, गाडी परफॉर्म करते आपली मस्तपैकी नवीन टायर सोबत. किती वेळ लागेल बोलले ते बनवायला? भावा कुठे मध्ये कुठंच काय मिळत नाही. अजून भूक लागेल ना तर चिडचिड. अर्धा झोपू का बाई? अर्धा झोप काढू. डोळे बघ, डोळे असं वाटतं तिथं दारू पिलाय तू. एवढे डोळे एकदम गडद झालेत, गडद. अरे डोळ्यावर झोप म्हणजे लाल पण झाले, माझे पण लाल झाले डोळे. झोपलो 1 तास. दीपा 1 तास आम्ही आणि नीला काहीच झोपलो नाही आम्ही. हवं असं झोपलो लगेच 3 वाजले भावाला. 3 वाजता गरम पाण्याचा कुंड आहे इकडे, हा जाऊन बघून येऊ. तोपर्यंत ते बनवतील म्हटलं. अच्छा जाऊ शकतो ना? आंघोळच करतो. ते पण आपण कोणत्या जागेचं नाव बिव काय माहितीये का तुम्हाला? जंगल सफारी चालू झाली. तो बेर गिल्स कुठं चालला? बेर गिल्स. अरे पण दगड पण कसे आहेत, जुनं एकदम मंदिर आहे रे. केदारनाथ मंदिर आहे. ओके, अक्कल तेल विकते का आपल्याला? हा व्हॉट? म्हणजे तुमचं काय काम आहे इथं? शाळेत आले काय? मग काय करू, आम्ही पण होतो. आम्हाला आपल्याला कुठे घेऊन गेलो? वॉटर पार्क, शिवगंगा वॉटर पार्क, संग्रीला. वॉटर पार्क गरम पाणी भेटतं बघ. ठेवू दे तुला. खरंच गरम आहे रे, हे बघ ना. अरे पाणी येतं कुठून गरम? बाहेर खालून खाली हे लावलंय ना गॅस. कोण? हे बघा. अरे भाऊ हे बघा, लय लांब नाही आले तुम्ही. अभी आपको दिखाते हैं. आपल्या प्रेक्षकांना दाखव काय कधी बांधलेलं. मोजे राजेवाडी नीट दाखव ना बाबा. 1800 दिसत केलाय रे, केला. मोजे राजेवाडी पालखी सोहळ्याच्या शिल्ख निधीतून उन्हाळी तळ्याचा जीर्णोद्धार केला. मिती चैत्र शु 1K शक्के. अच्छा 1874. सबस्क्रायबर मागतो. 1 2 3 4 5 6 7 बॉर्डर शिटत कॉलनी. अरे नाही रे, वाघमारे आहे ना आपल्यासोबत. आपल्याला अशी भेट भेटली असेल ना, त्याची वाफ अशी वरती येत असेल ना, तिथे वरती. हो सायंटिस्ट. हा सायंटिस्ट कोणतरी मिळाला. अरे खाली हिटर लावलं, हिटर. ते एवढं गरम आहे ना, त्याची तरी आली इकडे. ए मरशी नाही भोंग्या भाषील की म्हणून तुझं ऑल राईट गाईज, तर ती कुंड वगैरे बघून आल्यानंतर थोडा फ्रेश वगैरे झालो आणि आता जेवण येईल. व्हेज थाळी मागवली मी, मयूरने आणि निलेशने. सो आता पटापट जेवून घेऊ आणि मग आपल्याला पुढच्या जर्नीला निघायचं आहे. सो बघूया आता कसं काय. 1 hour later. चला आता आफ्टर जेवण वगैरे सगळे करून निघतात ते आपल्या
प्लॅनमध्ये थोडा चेंज आहे. गेस्ट हाऊसवर डायरेक्ट आपण निघतो आता. चला मग काय आता डायरेक्ट 35 किलोमीटर मारून गणपतीपुळा. चला आता आपण इथून जेवून खाऊन डिरेक्टली निघतो गणपतीपुळ्याला, जिथं आपला रेस्टिंग हाऊस असणार आहे तिथे आपण निघतो. तर ऑल सेट टू गो. डायरेक्ट वाचल्या ना. चला आता आपण डायरेक्टली वाचल्यालाच डायरेक्टली जातो. आता 5 किलोमीटर एक फाटा आहे, तिथून राईट मारून आपण सरळ गणपतीपुळ्याला निघतो. चला आम्ही तिघाला असला आहोत. सो हेअर बी गो. नशीब पेट्रोल टाकून घेतलं 2 दे, टेन्शन नाही गेलं. आता कुठं मध्ये नाही हे करायचं. ऑलराईट गाईस, तर चला निघतो आता आपण फायनली. तर आपण निघालो आहे. मस्त जेवलो वगैरे, छान गप्पा झाल्या. तर दादांनी सजेशन दिलं की तुम्ही इकडून 5 किलोमीटर एक फाटा आहे, डिग्निटी फाटा, त्याच्यानंतर तुम्ही तिथून राईड घेऊन गणपतीपुळेला सरळ जाऊ शकता. सो त्यांचं सजेशन आम्ही ऐकलं आणि आता निघतो डिरेक्टली टुवर्ड्स गणपतीपुळे. आणि कसं म्हणजे आता लोकल आहेत तर त्यांचं कसं आपल्याला फायदा असा होतो की आपल्याला काही शॉर्टकट्स माहीत नसतात, तर ते शॉर्टकट आपण असे यूज करू शकतो. पहिल्यांदा आलं आपण या रूटवर, त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही आहे स्मार्ट. तर आता हायवेला आहे मी. आता फटाफट रोड कवर करूया आणि तुम्हाला डायरेक्टली मी आता आपल्या गेस्ट हाऊसला हां कडी फक्त लावून ठेवली त्यांनी. हां बोलले ते जाऊ शकता. अरे यार आपण एवढं लवकर आलो आहे, मला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. किती वाजले? पूर्ण 3:30. मला पण माझ्या याच्यावर दिसलं स्पीडोमीटरवर. जस्ट आम्ही पोहोचलो आहे, 5:30 झालेत आणि जस्ट आम्ही सगळे पोहोचलो आहे. कोणत्या तरी वेगळ्या रस्त्याने येत होते, आता चुकलेत वाटतं, तर आता येतात आहेत सगळे. लावा गाड्या आता सगळ्या एका साईडला. जिरली चांगली जिरली, आमची जिरली. जास्त किलोमीटर भावा चालवली 12 तास बरोबर ना. आपण सकाळी 5:30ला डॉट चालू केलं आहे ना. हे बरं नेटवर्क पण टावर पण काय विषय नाही. हां ते सगळं लगेज बिगेज काढून घेऊ. हे जे पोहोचल्याचं जे सुख आहे, हे सुख कुठंच नाही. काय बोलतो दिप्या? गरम गरम पाण्याने आंघोळ पाहिजे फक्त. आहे का? मी चावी पण नाही काढली. आहे का? सॉरी, लय झोप आली आहे. महत्वाचं म्हणजे एवढा प्रवास वन शॉट केला, त्यामुळे जरा जास्त हेक्टिक झालं. तर चला आता हे सगळं सामान आतमध्ये नेऊया आणि तुम्हाला रूम दाखवतो. झोपले डायरेक्ट पडलेत आमची म्हणजे. हा फर्स्ट राईड बोलू शकतो एवढी लॉंग सगळ्यांची. लॉंग म्हणजे फारच लॉंग झालंय. काय आता क्रॅम्प यायला लागला रे पाठीला. झोप नाही रे, झोपेमुळे जरा प्रॉब्लेम. बाकी काय चालवण्याचं एवढं नाही मला पण काय वाटतं, झोपेमुळे प्रॉब्लेम पडतो ना. ते तर आहेच. ते 2 रूम दिलेत त्यांनी आपल्याला. भाई जरा पडी घेऊ. पडणार मी, झोपणार बाबा.